जय हिंद। तर बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही वनरक्षक विभागाची जी काही भरती निघणार आहेत, तर त्यासाठी जे काही ग्राउंड आहे तर ते किती मार्काचं असतं, त्याचबरोबर कोणकोणते इव्हेंट असतात आणि ते इव्हेंट नाही का किती मार्कासाठी असतात आणि त्याचं मार्क्सचं जे काही कॅल्क्युलेशन असतं किंवा जे मार्क्स जे कट होत असतात तर ते किती प्रमाणात आणि किती सेकंदाला तुमचे मार्क्स हे कमी होणार आहे, तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नाही का खूप हेल्पफुल ठरणार आहे तुमच्यासाठी, कारण की वन विभागाची भरती ही लवकरच निघणार आहेत आणि त्यासाठी नाही का तुम्हाला ग्राउंडला फक्त एक इव्हेंट आहे, तो म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी नाही का 5 किलोमीटर आणि महिलांसाठी असणार आहे 3 किलोमीटर। ठीक आहे, तर हा इव्हेंट असणार आहे तुम्हाला 80 मार्कासाठी आणि त्याचबरोबर 120 मार्काची तुमची ही लेखी असणार आहे। तर बघा, या ठिकाणी खूप जबरदस्त असं कॉम्पिटिशन होणार आहे, कारण की 5 किलोमीटर आहे आणि ते तुम्हाला नाही का फक्त किती 17 मिनिटांमध्ये मारायचं आहे। जो 17 मिनिटात मारणार त्याला नाही का आउट ऑफ तुमचे हे 80 मार्क्स नाही का या ठिकाणी भेटणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस ही तशाच पद्धतीने करावी लागणार आहे। ठीक आहे का नाही? तर ह्या 5 किलोमीटर व्यतिरिक्त किंवा 3 किलोमीटर व्यतिरिक्त तुम्हाला 3 किलोमीटर व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही इव्हेंट नाही, फक्त एक इव्हेंट करायचा सिंगल, आणि 120 मार्काची तुमची ही काय असणार आहे, तर लेखी परीक्षा असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग वगैरे कुठल्याही प्रकारचे नसणार आहे। जसं की दारूबंदी पोलीसचे जे काही पेपर आहे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला बघायला भेटते। तर बघू आता मार्क कशा पद्धतीनं तुमचे काउंट केले जातं या ठिकाणी। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ज्या मुलांनी 17 मिनिटात किंवा त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये जर 5 किलोमीटर पूर्ण केलं तर तुम्हाला या ठिकाणी 80 मार्क्स भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर 17 मिनिटं ते 18 मिनिटापर्यंत म्हणजे 18 मिनिटाच्या आत किंवा 17 मिनिटाच्या मध्ये जो कोणी नाही का कंप्लीट करणार ते 5 किलोमीटर त्याला 70 मार्क्स या ठिकाणी भेटतील। त्याचबरोबर 18 मिनिटं ते 19 मिनिटाच्या आत जो कोणी नाही का कंप्लीट करणार आहे तर त्याला किती भेटणार आहे, तर 60 मार्क्स भेटणार आहे। तर बघा म्हणजे कसं, आता 18 मिनिटं इथं पण तुम्ही 18 म्हणताय, इथं पण 18 म्हणताय, तर कसं, तर 18 मिनिटं आणि वरती काही सेकंद झाले, 1 सेकंद 2 सेकंद मायक्रोमध्ये जरी गेलं तर तुम्हाला नाही का किती 60 मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। आणि इकडे कसं तुमचं 18.18 झालं किंवा 17 मिनिटं आणि काही सेकंद होत गेले म्हणजे 18ला काही मायक्रो बाकी आहे किंवा 1 सेकंद बाकी आहे, तर तुम्हाला 70 मार्क्स भेटणार आहे। हे समजलं का तुम्हाला? तर ठीक आहे, पुढे बघा 19 मिनिटं ते 20 मिनिटापर्यंत जर मारलं तर तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी 50 मार्क्स। ठीक आहे, त्याचबरोबर 20 मिनिटं ते 21 मिनिटाच्या दरम्यान जो कोणी मारल त्याला किती भेटणार आहे, तर 25 मिनिटं। तर बघा मित्रांनो, टाईम खूप कमी दिलेला आहे या ठिकाणी, कारण 17 मिनिटात मारणं म्हणजे नाही का खूप डिफिकल्ट आहे। आणि जो कोणी नाही का या ठिकाणी नाही का चांगली पैकीच्या पैकी मार्क्स घेईल किंवा 70-60 पर्यंत असे मार्क्स घेईल ना, त्याला खूप फायदा होणार आहे। कारण इथं फक्त एकच इव्हेंट आहे, इतर इव्हेंट नाही, तुम्हाला फक्त रनिंग आणि रनिंगच बस, ना गोळा आहे ना 100 आहे ना इतर इव्हेंट आहे। त्यामुळे तुम्हाला नाही की इथं खूप जीव तोडून मेहनत करावं लागणार आहे 5 किलोमीटरसाठी, तेव्हाच तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, पुढे बघा 21 मिनिटं ते 22 मिनिटाच्या दरम्यान तुम्हाला किती, तर 45 मार्क्स भेटणार, सॉरी 40 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। ठीक आहे, तर बघा आधीचे मार्क कटिंग बघा कसे होते, 10 मार्क 10 मार्क 10, त्याच्यानंतर 21 मिनिटाच्या नंतर बघा तुमचे 5 मार्कांनी कट होतं या ठिकाणी। ठीक आहे, पुढे बघा आता 22 मिनिटं ते 23 मिनिटाच्या आत जर मारलं तर तुम्हाला किती 35 मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। त्याचबरोबर 23 मिनिटं ते 24 मिनिटाच्या दरम्यान जर मारलं 5 किलोमीटर तुम्हाला भेटणार आहे 30 मार्क्स। ठीक आहे, त्याचबरोबर 24 ते 25च्या दरम्यान तुम्हाला 25 मार्क भेटणार आहे। त्याचबरोबर 25 मिनिटं ते 26 मिनिटाच्या दरम्यान जर मारले 5 किलोमीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क हे भेटणार आहे। ठीक आहे, 26 मिनिटं ते 27 मिनिटाच्या दरम्यान तुम्हाला 15 मार्क्स आणि 27 मिनिटं ते 28 मिनिटाच्या दरम्यान जो कंप्लीट करणार त्याला 10 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत। तसंच 28 मिनिटं ते 29 मिनिटाच्या दरम्यान जो कंप्लीट करेल त्याला 5 किलोमीटरला फक्त 5 मार्क्स भेटणार आहेत। तसंच 29 ते 30 मिनिटाच्या दरम्यान तुम्ही आला म्हणजे 29च्या पुढं टाईम गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी एकही मार्क भेटणार नाही, म्हणजे भोपळा 0 मार्क्स तुम्हाला भेटतील। आणि जो 30 मिनिटाच्या वरती जाईल तो डायरेक्ट नाही का त्या स्पर्धेतून नाही का बाद झालेला असेल, म्हणजे तो अपात्र झालेला असणार आहे। म्हणून तुम्हाला नाही का ही 5 किलोमीटर किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे। ठीक आहे, तर हे झालं पुरुष उमेदवारांसाठी 5 मार्काची जी काही मार्किंग आहे ती कशा पद्धतीने कमी होत जाते किंवा कशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स हे भेटणार आहे याबद्दल आपण नाही का या ठिकाणी बघितलं। आता बघा महिला उमेदवारांसाठी, तर महिलांना आहे 3 किलोमीटर आणि हे पण असणार आहे सेम
80 मार्कासाठीच तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे. तर बघा तुम्हाला ते कंप्लीट करायचं आहे किती मिनिटात, तर 12 मिनिटामध्ये. जो 12 मिनिटाच्या आत किंवा 12 मिनिटापर्यंत जो कोणी कंप्लीट करेल, जी कोणी मुलगी कंप्लीट करणार आहे तिला या ठिकाणी भेटणार आहे 80 मार्क्स. तर बघा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आपण त्याच्यावरती पण 3 किलोमीटर असो किंवा मुलांचं 5 किलोमीटर असो, त्याची कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्हाला न घाबरता न भीता 5 किलोमीटर हे नाही का चांगल्या पद्धतीनं तुम्ही कव्हर करशाल आणि तुमचे जे काही मार्क्स आहे हक्काचे ते तुम्ही नाही का मिळवणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरती पण आपण स्पेशल व्हिडिओ बनवू, 3 किलोमीटर असो 5 किलोमीटर असो, ठीक आहे. वर्कआउटचा स्पेशल तुम्हाला व्हिडिओ दिला जाईल. आधी आता हे बघा, त्याचबरोबर बघा 12 मिनटं ते 13 मिनटाच्या आत जी कोणी मुलगी नाही का 3 किलोमीटर कंप्लीट करणार आहे तिला नाही या ठिकाणी 70 मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. तर बघा 10 मार्क या ठिकाणी कमी होतील. 1 मिनटं तुमचा वाढला की तुमचे 10 मार्क्स हे कमी होणार आहे. तर बघा मग तुमचं टायमाचं कॅल्क्युलेशन किती महत्त्वाचं असणार आहे या ठिकाणी, तर ते नाही का तुम्ही या ठिकाणी लक्षपूर्वक बघायचं आहे आणि तुम्हाला त्या हिशोबाने त्या पद्धतीनं तुम्हाला नाही का प्रॅक्टिस ही करावी लागणार आहे. सर वर्दी मिळवायची, सरकारी नोकरी मिळवायची हे तर तुम्हाला मेहनत पण तशाच पद्धतीनं करावी लागणार आहे, जेणेकरून तुमचं जे काही नोकरी आहे ती तुम्हाला भेटेल, ठीक आहे. पुढे बघा 13 मिनटं ते 14 मिनटाच्या आत जी कोणी मुलगी 3 किलोमीटर कंप्लीट करणार तिला 60 मार्क्स भेटेल. 14 ते 15 मिनटाच्या आत जे येणार आहे त्यांना 50 मार्क्स. 15 मिनटं ते 16 मिनटाच्या आत जे कोणी येईल त्याला 45 मार्क्स. बघा इथे 10 मार्क्स कमी होत होते, आता इथं तुमचे 5 मार्क्स कमी झाले आहे, ठीक आहे. पुढे बघा 16 मिनटं ते 17 मिनटाच्या दरम्यान जे येईल त्याला 40 मार्क्स. 17 ते 18च्या दरम्यान 35 मार्क. 18 ते 19च्या दरम्यान जे कोणी येणार त्याला भेटणार आहे 30 मार्क्स. 19 ते 20 मिनटाच्या दरम्यान जी कोणी मुलगी येईल तिला 25 मार्क्स. आणि 20 ते 21 मिनटात 20 मार्क्स. 21 मिनटं ते 22 मिनटामध्ये 3 किलोमीटर कंप्लीट करणाऱ्याला 15 मार्क्स. आणि 22 मिनटं ते 23 मिनटामध्ये येणार त्याला 10 मार्क्स. तर बघा मित्रांनो, हे जे काही खालचे मार्क्स सांगतोय ना, तर हे नाही का तुमच्या कुठल्याही प्रकारचं कामात येणार नाही, कारण की इथं नाही का तुम्ही मेरिटमध्येच थांबत नाही. त्यामुळे ह्या खालच्याचा विचारच करायचा नाही इकडला, तुम्हाला विचार फक्त इकडं वरती करायचं आहे इकडं, ठीक आहे. 2-3 पर्यंत 19 पर्यंत लय झालं. 18-19 समजा मुलींचं असेल तर 13 ते 14 दरम्यान किंवा 12 ते 13 दरम्यान तुम्हाला हे कंप्लीट करायचं आहे, तरच तुम्ही नाही का कुठंतरी कॉम्पिटिशनमध्ये असणार आहेत. नाहीतर काही फायदा नाही. नुसतं पळून नुसतं नावाला नुसतं फॉर्म भरला आहे चाललाय काही फायदा नाही. तुमचा वेळ वाया आहे, तुमचं जे काय टाईम आहे तो वाया तर जातोच आहे, वय पण वाढतं आहे आणि तुमची जी काही पोस्ट आहे ती पण भेटत नाही, नुसतं टाईमपास होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नाही का जर पोस्ट मिळवायची किंवा चांगल्या पद्धतीने टाईम कवर करायचं आहे, तुम्हाला तसं नाही का एफर्ट पण द्यावं लागणार आहे, तसं नाही का तुमचा वेळ पण त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, तेव्हाच ते शक्य आहे, ठीक आहे. तर बघा आपण कुठपर्यंत होतो, 23 मिनटं ते 24 मिनटामध्ये जो येईल किंवा जी मुलगी येईल तिला 5 मार्क्स. त्याचबरोबर 24 ते 25 मिनटामध्ये 3 किलोमीटर कंप्लीट करणाऱ्याला काहीच भेटणार नाही, काहीच नाही, 0 आहे का नाही. आणि एखाद्या असं पण असतं की ज्याला नाही का 25 मिनटं नाही पण डायरेक्ट किती 25 मिनटाच्या वरती टाईम लागतो, तर त्याला नाही का काय भेटणार माहिती आहे का, काहीच भेटणार नाही. डायरेक्ट स्पर्धेतूनच तुम्ही अपात्र ठरवलं जाईल. तुम्हाला किती मार्क्स येऊ द्या तुमच्या लेखीला, तुमचा काही फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला नाही का चांगल्या पद्धतीने नाही का प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जो कोणी इच्छुक उमेदवार असणार आहे किंवा ज्याला वाटतं की वन विभागामध्ये आपल्याला मस्तपैकी नोकरी करायची आहे, तर त्याला नाही का मेहनत ही करावीच लागणार आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं नाही का जे काही ग्राउंड आहे तर 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरचा टायमिंग कशा पद्धतीनं असतो, तर त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर ठीक आहे, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या काही समस्या असेल किंवा काही तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल, माहिती नसेल, तर त्याबद्दल तुम्ही नाही का आपला जो काही कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये विचारू शकता. आणि तुमच्या गरजू मित्रांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण तुम्ही हा पाठवू शकता. ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.